पहिल्या इनिंगमध्ये 33 बॉलमध्ये 80 धावांचं योगदान समर्थ व्यास या खेळाडूचं पाहायला मिळालं होतं, ज्यांनी चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स केलं. या स्पर्धेमध्ये 200 धावा त्यांनी 2 मॅचमध्ये पूर्ण केलेत आणि त्या 200 धावा पूर्ण करणारा एक मात्र खेळाडू समर्थ व्यास पाहायला मिळाला. म्हणजे सर बघितलं तर एकूण त्यांची धावसंख्या 214 धावा त्यांनी 2 मॅचमध्ये बनवल्यात. 214 धावा 2 मॅचमध्ये बनवताना चेंडूंचा सामना केलाय 74 चेंडूंमध्ये 214 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या. वळूया दुसऱ्या इनिंगकडे. स्ट्राईक इनकडे वरुण आणि नॉन स्ट्राईक इनकडे ध्रुव. पहिले षटक टाकण्याकरता सिद्धार्थ राऊत पालघर येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि हा सुद्धा एक भारतीय खेळाडू म्हणून ज्यांच्यावर आपण नजर टाकत असतो ठेवत असतो. त्याच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. सिद्धार्थ राऊत तयार. समोरच्या इनकडून गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू वरुणसाठी. रिक्वायर रन रेट हा पाहायचा झालं तर सुरुवातीपासूनच आक्रमक पावित्र्य घ्यावा लागेल. 10.33च्या अत्यावश्यक सरासरीने 124 धावा बनवायच्या आहेत एमशी वर्तक या टीमला. शॉर्ट बॉल मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवलं वाईड ऑफ मिड ऑन मध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची स्ट्राईक रोटेट केली. खातं उघडलं वरुण या बॅटरने. संघाची धावसंख्या आहे ती 1 धावा. काय चांगलं तंत्र, कारण एकेरी दुहेरी धावा म्हटलं तर शॉस असतो, लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये जास्त महत्त्व एकेरी दुहेरी धावसंख्येला सुद्धा आहे, हे आपण नेहमीच म्हणत असतो. चौकारां आणि षटकारांपेक्षा ते महत्त्व तुम्ही आणलं पाहिजे. गॅपमध्ये फटकेबाजी करता आली पाहिजे खेळाडूला. आता ध्रुव स्ट्राईक इनकडे आहे. ध्रुव एक क्षमता असलेला खेळाडू जो बॅटिंग करण्याकरता उतरलाय. फिल्डिंगचं पाहणी केली जातंय, कारण 3 षटकांमध्ये फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहायला मिळत आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. ओ व्हॉट कॅच. बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलाय आणि फ्लाय स्लिपच्या दिशेने चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. पाहूया झेल कोणी टिपलाय. पार्थ नाईक यांनी हा झेल टिपलाय आणि पहिला धक्का पहिल्या षटकांमध्ये दिलाय. सिद्धार्थ राऊत याला मिळतं यश. धावसंख्या धाव फलकावर 1 फॉर द 1. हा रिप्ले बघूया आपण कसा चेंडू होता. हा चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅटरला बीट करत हा चेंडू लगेचच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मैदान क्रमांक 1 वर 3 लढती पूर्ण झालेत. आजचे व्ह्यूज बघितलं तर 2000च्या आसपास व्ह्यूज पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्या प्रेक्षकांनी त्या मॅचला पाहिलंय, लेदर क्रिकेटच्या मॅचेस जास्तीत जास्त पाहिलं जात आहेत. करंट व्ह्यूवर्स जरी 20 असले तरी आज चांगला सपोर्ट्स लाभलाय त्या प्रेक्षकांचा. डिफेन्स केलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक याचबरोबर पहिल्या षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3. आता 11 षटकं शिल्लक आहेत आणि 11 षटकामध्ये जिंकण्यासाठी 121 धावांची आवश्यकता. 11 षटकं 121 धावा. मैदान क्रमांक 1 वर 3 लढती हे पूर्णतः संपलेत. मैदान क्रमांक 2 वर पहिलं षटक दुसऱ्या इनिंग मधलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर फक्त 3. 66 बॉल आणि 66 बॉलमध्ये 121 धावांची आवश्यकता. दुसरं षटक बघूया. गोलंदाज मार्गावर आता गोलंदाज कोण येतोय. हु इज इन सेकंड ओव्हर.
निपुण पांचाल गोलंदाजी मार्गावर आलाय. मैदान क्रमांक 2 वर अजूनही 11 षटकं शिल्लक आहेत आणि 11 षटकांमध्ये 66 धावा पाहिजेत. 11 षटकांमध्ये जर आपण बघितलं तर 121 धावा पाहिजेत. खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय आणि जागा काढली. एक्स्ट्रा कव्हरची शोधून मिळतात 4 धावा. चौकाराच्या मदतीनं वरुण यांनी संघाच्या धावसंख्येत भर घातली. धावसंख्या 1 गडी बाद 7. 1 गडी बाद 7 धावा. तुम्ही बघू शकतायत हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला खोदून काढलं होतं. गॅप शोधलाय उजव्या हाताचा बॅटर वरुणने. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं बॅटिंग केली होती. आता सुद्धा गरज आहे आणि गरज असताना तो बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने हिरो ठरला होता एमशी वर्तक सीसी होळी टीम्स द्वारे. पुढचा बॉल. ओ चेंडूला उडवलाय उचललाय. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून टावरिंग षटकार. बिग बिग बिगी योजी सिक्सर. सहा धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 13. हे तुम्ही रिप्ले बघू शकतायत कशा प्रकारे हा चेंडू टाकलाय. थोडासा पुढ्यामध्ये हा चेंडू टाकलाय आणि त्याचा खरपूस समाचार घेतला गेला वरुण याच्याद्वारे. वरुण याने बरोबर वरुण चेंडूला पाठवलाय. स्कोर मूव्स ऑन 13. प्रत्येक समाजाला प्राधान्य दिले गेलंय. जसं त्यांचं सिलेक्शन होत आहे क्लबद्वारे. ते सुरुवातीला क्लबला जॉईन करतात. त्याच्यानंतर मोठ्या मॅचेसमध्ये त्यांची एंट्री होत आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये प्रवेश होतोय. लोअर फुल टॉस बॉल इनफिल्ड वरून चेंडूला पाठवलंय. स्वीपर कव्हर पट्ट्या बाहेर. मिळतात 4 धाबा. आलाय आणखीन एक मोठा फटका. चौकार. स्कोर मूव्स ऑन 17. 1 गडी बाद 17. धावसंख्या झपाट्याने इथे वाढत आहे. मैदान क्रमांक 2 वर जिंकण्याकरता 124 धावांचं लक्ष आहे आणि दुसरे षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूवर मोठे फटके येताना दिसलेत. 6-4 6-4. 3 चेंडूंमध्ये 14 धावा आलेत. गोलंदाज निपुण पांचाल याच्या आणि वरून चांगली फटकेबाजी करतायत. चोहेबाजीने फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि तेच दर्शवतोय एक खेळाडू. बघू शकतायत बरेचसे आमचे जे प्रेक्षक आहेत ते यूट्यूबद्वारे या स्पर्धेला बघतायत. बरेचसे प्रेक्षक आहेत आमचे साथी समालोचक अक्षय साटम सुद्धा या स्पर्धेला बघतायत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर मनीष पाटील सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन केलंय. पुन्हा येथे जाऊन केदार साधव यांच्या शुभ हस्ते ज्यांचा सन्मान झालाय. लेदर क्रिकेटच्या मॅचेसमध्ये ज्याने धावतं समालोचन केलं ते सुद्धा यूट्यूबद्वारे जुडले गेलेत आणि या स्पर्धेला बघतायत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. हे तुम्ही बघू शकतायत मनीष पाटील जे यूट्यूबद्वारे जुडले गेलेत आणि चांगल्या स्पर्धा ते कव्हर करतायत. पुणे असो नागपूर असो मुंबई असो तिथे सुद्धा त्याने आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. वळूया मॅचकडे. इथे एमजी वर्तक सीसी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18 धाबा. जिंकण्याकरता जे लक्ष आहे ते लक्ष होतं 124 या धावसंख्येचं. सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू मिडॉन मध्ये. मिडॉन मधून फ्रीकी येते. थ्रो येईपर्यंत बॅटर सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलाय. 1 धाव. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 19. दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून चालत. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 19. 1 गडी बाद. विकेट्स मिळवल्यानंतर थोडासा आत्मविश्वास खच्चीकरण झालं होतं बॅटरचं. परंतु पुन्हा एकदा नव्या जोशाने ते नव्या दमाने मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करण्याकरता सज्ज आहेत.
दुसरं षटक सुरू आहे मैदान क्रमांक 2 वर. फुल टॉस बॉल, चेंडूला पुन्हा स्वीपर कव्हरच्या दिशेने पाठवून दिले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ धावा मिळतात 4. खणखणीत चौकार. या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज निपुण पांचाल याने. म्हणजेच महागडं षटक त्याचं. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 23. आता 10 षटकं म्हणजे 60 बॉल शिल्लक आहेत आणि 60 बॉलमध्ये 101 धावांची आवश्यकता. 60 चेंडू 101 धावा जिंकण्याकरता हव्या आहेत एमशी वर्तक सीसी होळी टीम्सला. आणि त्या टीम्सद्वारे प्रदर्शन करणारे खेळाडू चांगले आहेत. जसं मी म्हटलं होतं की 124 धावा ह्या काही कठीण नाही आहे. एमशी वर्तक सीसी होळी टीम्सला मागच्या मॅचमध्ये त्यांनी तसं करून दाखवलं. कारण YMCC वसई संघाविरुद्ध त्यांनी तो परफॉर्मन्स केला आहे. 19 षटकांमध्ये त्यांनी म्हणजे जर 1 षटक राखून 11 षटकामध्ये त्यांनी त्या धावा पूर्ण केल्या होत्या. 117 धावांचं टार्गेट होतं आणि इथे 124 धावांचं टार्गेट आहे. 2 षटकांमध्ये 23 धावा तर बनल्यात. क्रमांक 3 वर गोलंदाज सिद्धार्थ राऊत आल्यात. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने आपली छाप सोडल्या. सिद्धार्थ आकरे, सिद्धार्थ राऊत चांगले खेळाडू आपल्याला पालघरमधून येताना दिसत आहेत. त्याच्यानंतर राकेश प्रभू फोलार्ड हा खेळाडू सुद्धा पालघरमधून बिलॉंग करतोय. तो सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत असतो आणि सध्या सुद्धा मैदान क्रमांक 1 वर मला वाटतं तो खेळताना दिसलाय. सायराज पाटील डिफेन्स केलाय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला कळून काढलं. शॉट पॉइंट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्याच्या मदतीनं धावा लागल्या जात आहेत त्या. 1 गडी बाद 24. 2 षटकं आणि 2 चेंडूची समाप्ती. वरून 7 बॉलचा सामना करत 21 धाव बनवतोय आणि सध्या त्यांनी दाखवून दिलंय की आमच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता आहे. संघर्षामधूनच विकास होतोय. समोरच्या इनकडून गोलंदाज सिद्धार्थ राऊत तयार, ज्याला 1 सफलता मिळवली. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या. काय चांगली गोलंदाजी तो करताना दिसतोय. आज पालघर जिल्हा म्हटलं तर पालघर जिल्ह्यामधून शार्दुल ठाकूर हे एक नाव जर आपण बघितलं तर साता समुद्रापलीकडे चांगला खेळ त्याने दाखवला. आंतरराष्ट्रीय खेळाडू CSKचा जरी सदस्य असला तरी नेहमीच त्याची आठवण भारतीय टीमला पडत असते. तसा एक वेगवान गोलंदाज इथे गोलंदाजी सध्या वेगवान गोलंदाजाद्वारे चांगली होत आहे. ब्लॉकरमध्ये चेंडूला टाकलं होतं. खोदून काढण्याचा प्रयास असफल झाला होता. 1 धाव मिळाली तरी सुद्धा बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 25. 99 धावा पाहिजेत. 56 चेंडू आणि 56 चेंडूंमध्ये 99 धावांची आवश्यकता. YMG वर्तक सीसी होई ह्या टीमला. क्रिकेटचा दर्जा वाढलाय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता. ऑफ स्टंपच्या जरासा बाहेर निघणारा बॉल होता आणि पंचांकडे थोडंसं शंकेच्या नजरेने पाहिलं होतं बॅटरने. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अनिकेत चुवेकर हा स्ट्राईक इनकडे आहे. त्याला चांगली साथ द्यावी लागेल वरून या खेळाडूला. 25 धावा 1 गडी बाद. फिल्डिंग मध्ये काय बदलाव केले जात आहेत. एक जो शतरक्षक थर्डमॅन क्षेत्रामध्ये होता त्याला फ्लाय स्लिपच्या दिशेने वर घेतले गेले. फिल्डिंग मध्ये चेंजेस. लोअर फुल टॉस बॉल, गॅप मध्ये चेंडूला सोडलाय. चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने मिळतात 4 धावा. आलाय स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषकातील शानदार, दमदार, दिमागदार चौकार. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 124 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 29.
गोलंदाजी मार्गावर आता बघूया गोलंदाज कोण येतोय. यश चव्हाण गोलंदाजी मार्गावर तो सज्ज झालाय. आता किती धावा पाहिजेत याची सुद्धा आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 54 चेंडू आणि 54 चेंडूंमध्ये 95 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सिम्बॉल दाखवला जातोय मॉर्निंग क्लबचा. त्याचबरोबर स्वर्गीय सतीश नाना वर्तक यांचा कटआउट सुद्धा पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं कुटुंबीय उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित झालं होतं आणि दोन्ही मैदानावर मॅचेस वेळेवर सुरू झाल्या. परंतु इथे धावसंख्येचा डोंगर मैदान क्रमांक 2 वर जास्त दिसलाय. जागा बनवून फक्त दिशा दिने हलक्या हाताने खेळून काढलाय. ओव्हर थ्रो होतोय आणि त्याचा फायदा कदाचित बॅटरला होऊ शकतोय. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 31 वर. 31 10 मध्ये 24 धावा बनवल्यात वरून या बॅटरने. वरून हा जो गुणवंत खेळाडू आहे वरून लवांडे, त्या खेळाडूला तुम्ही बघतायत. तो खेळाडू खऱ्या अर्थाने आउट ऑफ स्टेशन प्लेयर्स म्हणून त्याला पाहिलं जातोय. वसई तालुक्याबाहेरील खेळाडू आहे. चांगला स्क्वेअर कटचा फटका खेळला जातो. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव फेकी येईपर्यंत सहजगत्या होते पूर्ण. काय 2 धावा होत आहेत पूर्ण. पंच त्या ठिकाणी अर्थातच टकमक नजरेने तिथे पाहत आहेत. एक चांगलं निरीक्षण करत आहेत आणि योग्य तो निर्णय ते पोहोचवत आहेत. धावसंख्या धाव फळकावर 1 गडी बाद 33. ह्या सत्रामध्ये प्रेक्षक राजा भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्याचबरोबर काही खेळाडू सस्ती उडवण्याकरता चहाचा आस्वाद घेत आहेत. डाव्या बाजूला आपण बघतायत गरमागरम चहा आणि क्रिकेट मॅचला पुन्हा पुन्हा पहा. अपील केलंय परंतु पंच त्या ठिकाणी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या 33 धावा. फ्लाइट्स दिली होती परंतु आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये चांगल्या पद्धतीने उभा होता बॅटर. वरून षटकातील पुढचा बॉल असेल यश चव्हाण याचा. पुढे येऊन खेळून काढलं जातं या चेंडूला. चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॅटर धावत नाही. डीप मधून फेकी येईपर्यंत 1च धाव. धावसंख्या धावफळकावर 34. 124 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून 90 धावा पाहिजेत हा मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग करणाऱ्या यमची वर्तक सीसी होळी या टीमला 90 रन्स रिक्वायर्ड टू विन. 90 धावा अजूनही पाहिजेत. पुढचा बॉल. गोलंदाज चव्हाण. यश चव्हाण तयार. अनुभवाशिवाय काही मिळत नाही मित्रांनो. इथे अनुभव पाहिजे. शॉर्ट फुल केला. चेंडू हवेत होता. झेल टिपला जातोय. वॉट कॅच. विनायक भोईर झेल टिपतोय आणि याच बरोबर दुसरा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. अनिकेत चुवेकर इज गॉन. 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन द 4th ओव्हर. वर 2 गडी बाद. 3.5 बॉलची समाप्ती. अनिकेत चुवेकर बाद झाल्यानंतर आकाश पारकर मिडल ऑर्डर मध्ये येत आहेत. वरून 13 बॉलमध्ये 27 धावा बनवत आहेत.
आकाश पारकर आपलं खातं उघडण्याकरता सज्ज झालेत. चौथ्या षटकामध्ये यश मिळालं. यश चव्हाण याला नावामध्येच यश आहे आणि म्हणूनच त्यांनी यश प्राप्त केले. क्रिकेटला खरोखरच सुगीचे दिवस आलेत. IPL सारखी स्पर्धा ही तुम्हा आमच्या भेटी करता आल्या आणि त्याच्यामध्ये तुमची गुणवत्ता तुम्ही सिद्ध करू शकतायत. वुमन्स क्रिकेटरसुद्धा WPLsमध्ये चांगली कामगिरी करतायत, वुमन प्रीमियर लीगमध्ये, आणि त्यांनासुद्धा चांगलं मानधन दिलं जातं त्या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता. असा एक चांगला प्लॅटफॉर्म आणि अशा क्लब क्रिकेट्समध्ये जर तुम्ही परफॉर्मन्स चांगला दर्शवला तर तुमचे व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकतायत आणि त्यानुसार तुमच्यावर चांगली बोली IPLच्या स्पर्धेकरता लागली जाऊ शकतं. IPLमध्ये बोली लागल्यानंतर चांगला परफॉर्मन्स दिला तर पुढे तुम्ही जाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये, तुम्ही चमकदार कामगिरी कराल जसा शिवम दुबे करतोय. चांगला बॉल होता, थोडासा आखूड जरूर होता परंतु ब्रेक झाला होता चेंडू. आणि ह्याचबरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 124 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर धाबा आहेत MC वर्तक CC होळी टीमच्या 2 गडी बाद 34. आता 8 षटकं शिल्लक आहेत, म्हणजेच 48 बॉल आणि 48 बॉलमध्ये 90 धावांची आवश्यकता. 48 बॉल्स टू गो अँड 90 रन्स रिक्वायर्ड टू विन. 48 चेंडू 90 धावांची गरज. कंपॅरिझन जर आपण बघितलं तर साईनाथ CCच्या 44 वर 2 गडी बाद झाले होते 4 षटकांमध्ये आणि प्रत्युत्तरादाखल MC वर्तक CC होळी टीमचे 34 वर 2 गडी बाद, म्हणजेच 10 धावांशी कुठेतरी मागे आहे तो, म्हणजेच MC वर्तक CC होळीचा संघ. त्यांना पुढे यावं लागेल, फ्रंटफूटला यावं लागेल. 13 बॉलमध्ये 27 धावांची खेळी करणारा खेळाडू इथे आणखीन त्यालाच चमकावं लागेल. गोलंदाजी मार्गावर विनायक भोईर आले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, बॅटरला बीट केलंय. कोळवर टप्प्याचा चेंडू होता विनायक भोईर याचा. अनेक स्पर्धा ज्या होत आहेत त्या स्पर्धांमध्ये विनायक भोईर यांना मी या वसई तालुक्यामध्ये बघतोय ब्रँड अँबॅसेडर म्हणून. थोडासा ओव्हर पिच बॉल होता, बॅकलिपचा वापर करायचा होता, टायमिंग व्यवस्थित साध्य झालं नाही. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेगमध्ये. एकच धाव मिळेल या वेळेला बॅटरला. धावसंख्या पोहोचली ती 35 वर. मला आठवतंय APL आदिवासी प्रीमियर लीग मोठी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून विनायक भोईर ह्या रणजीपटूला तिथे आमंत्रण दिलं होतं. तिथे सुद्धा चांगलं वक्तव्य त्याने केलं होतं आणि काही दिवसापूर्वी सुद्धा चांगलं वक्तव्य विनायक भोईर या खेळाडूचं. वॉटर बॉल, वॉटर टर्न, लेग ब्रेकचा मारा अप्रतिम करतोय. प्रभाव तर टाकतोय, दबाव तो टाकतोय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अडचणी वाढवतोय. अडचणी वाढल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या, त्या अडचणींना मात द्यावी लागेल, अडचणींवर तुटून पडावं लागेल. सरळ बॅटचा वापर केला आता आकाश पारकरने. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्याच्या मदतीनं तो आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 36. प्रत्येक चेंडू मागे आता या वेळेला जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढलाय. रिक्वायर्ड रन रेट आहे तो 12चा बनलाय. करंट रन रेट 7.5चा पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनफिल्ड वरून चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक होता. फेकी येईपर्यंत 1च धाव मिळाली बॅटर वरून याला. धावसंख्या 2 गडी बाद 37. पहिली 4 षटकं फार महत्वाची होती जिथे धावा येताना दिसल्या नाहीत. ओहो, स्लोवर वन संत गतीचा चेंडू टाकलाय आणि ह्याचबरोबर 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 124 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना MC वर्तक CC टीमची धावसंख्या 2 गडी बाद 37. आता 7 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे 42 बॉल्समध्ये 87 धावांची आवश्यकता. 42 बॉल्स अँड 87 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यश चव्हाण आलाय. मागे त्याने यश मिळून दिलं
पहिल्या षटकात 5 धावा खर्च करत एक सफलता तर मिळवून दिली आहे. अजूनही पकड मजबूत करण्याकरता आणखीन एक सफलता हवी आहे. चांगला फटका जागा बनवून जोरकसपट प्रहार केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू येईपर्यंत एकच धाव मिळाली वरून या खेळाडूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 30. बफन या खेळाडूला तुम्ही बघतायत एक वरिष्ठ खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत. ओ मोठा फटका ऑन दी अप. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून ना इक्का दुक्का सीधा 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 छक्का. स्कोर मूव्स ऑन 44. 2 गडी बाद. धावसंख्या 44. वरून 17 बॉल्स मध्ये 30 धावसंख्येवर खेळतोय. आकाश पारकर उपयुक्तता सिद्ध करतोय. पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये खर्च केल्या होत्या 25 धावा आणि त्या खर्च केलेल्या धावा सध्या तो वसूल करतोय. करावंच लागतील, लढावा लागेल. मॅच जिंकायचा आहे. मॅच जिंकल्यानंतर पुढील मार्ग मोकळे होऊ शकतात एमशी वर्तक सीसी होळी टीमचे. स्कोर मूव्स ऑन 44. 5.2 बॉलच्या समाप्तीनंतर 44 धावा. अजूनही 80 धावा पाहिजेत उर्वरित 40 बॉल्स मध्ये. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत आकाश यांनी 1 धाव पूर्ण केली. आकाश धावसंख्येवर टाकतोय प्रकाश. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 2 गडी बाद 45 धावा. 5.3 बॉलची समाप्ती. पहिला चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर 1 धाव मिळतोय. रंगरंगटी करणं फार गरजेचं आहे. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान असो. आता चेंडूला स्लॉग केलाय. चेंडू जातो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. बिग ब्लास्ट. षटकार. वरून याच्या बॅट मधून या 6 धाव मिळत आहेत. म्हणजेच दोन्ही बॅटरने ठरवलंय आता आपल्याला रंगरंगोटी करायची आहे. 2 गडी बाद 51 धावा. आता स्क्वेअर कटचा फटका गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव मिळेल या वेळेला वरून या खेळाडूला. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते 2 गडी बाद 52. हे जर षटक आपण बघितलं तर 1-6-1-6-1. काय पुढे आता ह्या चेंडूवर षटकार असेल पाहूया. पहा ना रजक त्याचं ठरेल. मोठा फटका खेळण्याकरता पवित्रा तर दाखवला होता बॅटरने. चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. 1 धाव पूर्ण केली आकाश आणि दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते आणि आता धोका निर्माण झालाय. मोठ्या विकेटचं पतन झालंय. आकाश पारकर इज गॉन. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस नो अँड वेट हे नेहमीच तुमच्या मुखातून असे आवाज निघायला पाहिजेत. धाव होईल, नको धोका आहे, कुठेतरी आपण कमी पडू, असे काही शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडायला पाहिजे. आकाश पारकर धावबाद होतोय आणि त्याने बनवल्या फक्त 9 धावा. धावसंख्या 3 गडी बाद 53. 6 षटकांची समाप्ती झाली आहे. आता अजून जर आपण बघितलं तर 36 बॉल शिल्लक आहेत आणि 36 बॉलमध्ये जिंकण्याकरता 71 धावांची आवश्यकता. समर्थ व्यास यांनी चांगला थ्रो केला आणि त्यामुळेच विकेट्स मिळाली. आकाश पारकर काही गरज नव्हती धावा चोरण्याची, परंतु कॉल आकाश पारकर याचा नव्हता तर कॉल होता वरून या खेळाडूचा. म्हणूनच ज्या वेळेस एखादा खेळाडू जो चेंडू असतो तो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जातोय त्या वेळेस कॉलिंग फार महत्त्वाची असते. कॉलिंग ही नॉन स्ट्राईक इनच्या फलंदाजाने करायची असते आणि एखादा चेंडू जेव्हा समोरच्या दिशेने जातोय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या क्षेत्रात त्यावेळेस कॉलिंग ही स्ट्राईक इनच्या बॅटरने करायची असते. इथे कॉलिंग झाली परंतु तो कॉल पूर्ण झाला नाही. धावा पूर्ण होताना दिसल्या नाही आणि धावबाच्या स्वरूपात एक मोठा बॅटर बाद झालाय आकाश पारकर. सौरभ सिंग नवीन बॅटर येतो. सौरभ सिंग गोलंदाजी मार्गावर गोलंदाजात आलाय. समर्थ व्यास एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला खऱ्या अर्थाने सनराइज हैदराबादमध्ये 2023 साली घेतलं होतं IPLच्या मॅचेस करता, परंतु त्याला संधी त्यावेळेस दिली नव्हती. बेस्ट प्राईस होती आणि त्या बेस्ट प्राईसवर त्याला घेतलं होतं. किती चांगला खेळाडू आहे जो परफॉर्मन्स देतो आहे.
म्हणूनच काही खेळाडूंची गुणवत्ता ही लपली जाते जसं आज समर्थ व्यास या खेळाडूला बघतोय. अफलातून कामगिरी त्याने बॅटिंगमध्ये केली. 2 मॅच मिळून त्याच्या खात्यामध्ये 214 धावा आहेत. चौऱ्याहत्तर बॉलमध्ये 214 धावा 2 मॅचमध्ये बनवल्यात समर्थ व्यास या खेळाडूने आणि दावेदारी पक्की केली आहे या स्पर्धेमध्ये. बॅटिंगमध्ये सुद्धा तो पुढे आहे. विकेट जर मिळवलं तर मग आणखीन चान्सेस वाढू शकतात मॅन ऑफ द सिरीजचे सुद्धा, जर या टुर्नामेंट्समध्ये ते विजेते बनले तर. ओहो, लेग ब्रेक गोलंदाज आहे आणि लेग ब्रेक गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळला जातो. धावसंख्या धाव फळकावर 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 3 गडी बाद 54. वरुण इज प्लेइंग ऑन 38. 20 बॉलमध्ये 38 धावा. एका किल्ला तो लढवतोय. सौरभ सिंग बघूया काय करेल. ओहो, ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही पद्धतीने चेंडू टाकतोय. याआधी लेग ब्रेक केला होता आणि आता हलकासा आत वळवताना हा चेंडूला आपण बघितलाय, हे तुम्ही बघू शकतायत. ओहो, गोलंदाजी अप्रतिम आहे या गोलंदाजाची, या खेळाडूची जशी फलंदाजी आहे. 34 मध्ये 70 धावा पाहिजेत. ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर. मिळत 6 धावा षटकाराच्या मदतीनं. धावसंख्या 60. बघितलं आपण ज्या पद्धतीने हा चेंडू टाकलाय. बॅटरला हवाचा चेंडू दिलाय आणि त्याच चेंडूवर तुटून पडला बॅटर मिस्टर सौरभ सिंग. 2 बॉलमध्ये 6 धावा बनवतोय. धावसंख्या 60. 124 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 33 चेंडूत आता हव्या आहेत 64 धावा. 33 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता. रनअप मध्ये चुकलाय म्हणूनच डेड बॉलचा इशारा. कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे. आता जागा बनवून खेळून काढला या चेंडूला बॅटरने. 1 धाव पूर्ण करतोय सौरभ. एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 61. 32 मध्ये 63 धावांची गरज आहे. मॅच रोमांचक होईल असं वाटतंय, यात काही शंका नाही. स्विच हिट चा फटका खेळला जातोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु एकच धाव. फटका तर चांगला होता, धावा चांगल्या मिळाल्या नाहीत. एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या 3 गडी बाद 62. 62. 31 बॉलमध्ये 62 धावा अजूनही पाहिजेत. स्लोवर वन जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, परंतु पंचांच्या नजरेमध्ये एक चांगल्या चेंडूची समाप्ती होत आहे. कॉमेंट्री बॉक्सपेक्षा समोरून पंचांना चेंडू अगदी योग्य पद्धतीने दिसत आहेत. म्हणजेच इथे 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एमजी वर्तक सीसी होळी टीमच्या बनलेत. आता 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 62 धावांची आवश्यकता आहे एमजी वर्तक सीसी होळी टीम्सला. हे तुम्ही बघू शकताय स्क्रीनवर जी इक्वेशन आहे. 30 बॉलमध्ये 60 या धावसंख्येचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनायक भोईर. मागचं षटक फक्त 3 धावा खर्च करून गेलं होतं त्याचं. आणि आता स्ट्राईक इनकडे बॅटर आहे वरुण. वरुणची विकेट जर मिळाली तर दबाव आणखीन वाढू शकतो आहे, परंतु दबावाला कसं सामोरे जायचं आहे ते एमजी वर्तक सीसी होळी टीमचे खेळाडूंना ठाऊक आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले गुणवंत खेळाडू आहेत. विनायक याच्या या चेंडूला स्वीप केलं जात आहे. चेंडू लॉंग लेगच्या रिझन मध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता हा बॅटर धावतोय वरुण आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 3 गडी बाद 64. 22 बॉलमध्ये 41 धावा वरुण याच्या. अजूनही जर बघितलं तर अर्धशतक पूर्ण करणारे खेळाडू मैदानी क्रमांक 2 वर एक मात्र खेळाडू ठरलाय. 2 वेळा त्याने अर्धशतक पूर्ण केलं. समर्थ व्यास पुढे येऊन ओव्हर द बॉलर सेड हा फटका निवडलाय. मिळतात या चेंडूवर बॅटरला 4 धावा. उमंग घरत
यांच्याकडून इशारा आलाय चौकारांचा आणि या 4 धावांची धावसंख्या 68. 3 गडी बाद 68 धाबा. विनायक भोईर सर आपण बघितलं तर मागच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या पहिल्या 2 बॉलमध्ये त्यांनी खर्च केल्यात 6 धावा. आता सुद्धा गॅपमध्ये चेंडूला टाकलंय. 1 धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. रिक्वायर्ड रन रेट आता 12.22चा झाला आहे. म्हणजेच 12पेक्षा जास्त ती सरासरी हवी आहे. करंट रन रेट थोडंसं कमी दिसतोय. 69 धावा 3 गडी बाद. जिंकण्याकरता लक्ष्य 124 धावसंख्येचं पाठलाग होतोय. 69 धावा झालेत. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला ढकलून दिलं शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1च धाव सिंगल मिळाली. या एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 70 वर. दोन्ही फलंदाज आता ठरवलंय भागीदारी करायची आहे. खराब चेंडू जसा येईल त्याच्यावर आपण तुटून पडायचं आहे. वेट केलं, वाट बघितली आणि या चेंडूला खेळून काढलं होतं ते शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. फॉरवर्ड शटलंग मधून शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने चेंडू वळतोय. 1 धाव एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या 71. 3 गडी बाद. 71 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट इन दी 8 ओव्हर. प्रत्येक चेंडू मागे रिक्वायर रन रेट वाढलाय. ओहो, गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवतोय. विनायक भोईर यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात 8 धावा. 8 षटकांची समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते. 3 गडी बाद 71 धावा. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 53 धावा होतील काय? शंका आशंका इथे निर्माण झाली आहे. या शंकेचं निवारण बॅटर करतील काय? कंपॅरिझन आपण पुन्हा एकदा बघूया. आफ्टर 8 ओव्हर सायना सीसी विरार स्कोर इज 85 फॉर 3 and after 8 overs एमजी वर्तक सीसी होई स्कोर इज 71 फॉर 3. समर्थ व्यास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालेत. 24 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्याकरता एमजी वर्तक सीसी होई या टीमला आणि त्यांचे खेळाडू तत्पर आहेत, तयार आहेत. उंचावरून टोळावला या चेंडूला मोठा फटका आहे. शतरक्षकाला चकवत चेंडू सीमारेषेपार. मिळतात धावा 4 आणि ते 50 धावा पूर्ण होतात बॅटरच्या वरून. याचे हे अर्धशतक पूर्ण होत आहे. 26 बॉल्समध्ये 51 धावा बनवल्यात. 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीनं काय त्याचा अर्धशतक इथे कामी येईल काय? काय तो संघाला विजय मिळवून देईल काय? हेच पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरेल. 75 धावा 3 गडी बाद. आता सुद्धा आडव्या बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर आणि तिथे अडवलं जातं चेंडूला. चांगलं फिल्डिंग होतोय. अंतिम क्षणी चांगले फिल्डिंग करताना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक दिसलेत. फलस्वरूप बॅटरला 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 77. स्कोर मूव्स ऑन 77 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. जिंकण्याकरता 124 धावसंख्येचं लक्ष्य. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू शतरक्षकाला चकवत जातोय पुढे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात आणि पाहूया किती धाव मिळत आहेत. फक्त आणि फक्त एकाच धावेवर आता या वेळेला वरून याला समाधान मानावं लागतंय. परंतु संघाच्या हितार्थ चांगली बॅटिंग त्यांनी केली. 28 मध्ये 54 वर तो खेळतोय. एमजी वर्तक सीसी होळी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 78. सर्वात जास्त प्रेशर समर्थकांवर असतो मित्रांनो. स्लोवर वन स्विचिटचा फटका खेळताना दिसला बॅटर. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि ओव्हर थ्रो झालाय.
एकच धाव मिळेल तरी सुद्धा बॅटरला. स्कोर इज नाऊ 79. 79 धाबा. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये 45 धाबांची आवश्यकता. 20 चेंडू 45 धाबा. मोठा फटका खेळला जातोय परंतु शतरक्षक तिथे तैनात होता. वरून याच्या या कैला पूर्ण विराम दिला जातोय. 29 बॉलमध्ये 54 धावांचं योगदान देत त्यांनी चांगली बॅटिंग केली होती परंतु मयूर मांगेला यांनी डीपमध्ये चांगला झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती 79. 29 बॉलमध्ये 54 धावा बनवल्यात. मयूर मांगेला यांनी झेल टिपलाय या बॅटरचा. 4 गडी बाद 79 धावा. इथे आपण बघूया कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन. खऱ्या अर्थाने बॅटिंग क्रीजमध्ये त्याला ताकद लावण्याकरता संधी मिळाली नाही, जोर लावण्याकरता संधी मिळाली नाही आणि त्यामुळेच हा झेल शतरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. नवीन बॅटर गेलाय तो म्हणजे सौरभ शर्मा. सौरभ सिंग आणि सौरभ शर्मा हे 2 खेळाडू आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट आणखीन वाढलाय. 45 धावा पाहिजेत. 19 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 15 पेक्षा जास्त वाढताना दिसतोय. चिन्मय घरत आपण लगेचच या ठिकाणी या. चिन्मय घर आपण बघितला जो म्हणजे सरफराज खान, त्याला मॅचो असं म्हटलं जातं. तसंच काही टोपण नाव चिन्मय या खेळाडूचं सुद्धा आपण बघतोय. कधी कधी आवडीने त्याला लसू. चिन्मय घरत यांनी त्वरित खेळाडू कक्षामध्ये या. 4 गडी बाद 79 धाबा. राहुल द्रविड याला दी वॉल असं म्हटलं जायचं. बॉलिंग परफॉर्मन्स चांगला करतोय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव मिळाली आणि संदीप गावडे सरांचा लेग बायचा इशारा आलाय. षटकाची झाली समाप्ती. 9 षटकांची समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 124 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या झाली आहे ती 80. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 44 धावांची गरज. दबाव दडपण सर्व काही पाहायला मिळतोय बॅटिंग करताना एमशी वर्तक सीसी होळी या टीमवर. परंतु दबावापासून मुक्तता हवी असेल तर या दोन्ही सौरभ नावाच्या गाड्या चालल्या पाहिजेत. पटरीवर त्या गाड्या आल्या पाहिजेत. 14.67चा रिक्वायर्ड रन रेट आहे. चांगला फटका. शॉट सिलेक्शन चांगला आहे. 1 धाव तर मिळेल. एका धावेनिशी बॅटर स्ट्राईक रोटेट करतायत. खातं उघडतोय सौरभ शर्मा हा खेळाडू. याआधी मी 2018 साली रोनक शर्मा नावाचा खेळाडू पाहिला होता. त्याच्या बॅटमधून जबरदस्त धावा आल्या होत्या आणि पहिल्या 2018 साली तो उत्कृष्ट फलंदाज म्हणून ठरला होता. हा चेंडू बॅकलिपचा वापर करत टोळावलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार या चेंडूवर येतोय षटकार. 6 धावांच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 87. बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट दिली. मैदान क्रमांक 2 वर हा 35वा षटकार. स्वीप करायचा होता. चेंडू बॅटचा एज लागून थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गेलाय. ओव्हर थ्रो होतोय आणि चांगलं बॅकअप केलं जात आहे. कारण बॅकअप जर केला नाही तर लवकर बॅकअप होत असतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. या वेळेला धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 88 धावा. 15 बॉल आणि 36 पाहिजेत. धावसंख्या अजूनही थांबलंय. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 88 धावा. एक खेळाडू मला आठवला 88चा आकडा आल्यानंतर. 14 ऑक्टोबर 1988 साली जन्म घेतलेला ग्लेन मॅक्सवेल मला आठवला.
88चा आकडा आलाय, कारण एक विध्वंसक खेळाडू म्हणून त्याची छाप त्यांनी सोडली. जसं विश्वचषकामध्ये आपण बघितलं 97वर 7 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा त्यांनी 200चा टप्पा गाठला आणि तो मॅच जिंकून दिला होता अफगाणिस्तान विरुद्ध त्यांच्या टीमला. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 89. प्रत्येक चेंडू मागे आता दबाव वाढलाय, दडपण वाढलाय, कारण रिक्वायर्ड रन रेट 16 पेक्षाही जास्त बनलाय. 89 धावा तर झाल्यात. 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुढचा बॉल. विनायक तयार. इथे विकेट्स घेण्याचा प्रयत्न होतोय. धाव तर 1 मिळाली बॅटरला. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 90 धावा. 10 षटकांची समाप्ती. 10 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 90. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 34 धावा 12 बॉल्समध्ये, म्हणजेच पडणारा येणारा 11वं षटक. हे 11वं षटक फार महत्त्वाचं असेल. त्या षटकामध्ये बघूया जबाबदारी कोणावर दिली जाते. कंपॅरिझन पुन्हा एकदा दाखवलं जाते. कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर सायना सीसी विराट टीम 105 धावा होत्या. 3 गडी बाद झाले होते 10 षटकानंतर. आणि एमची वर्तक सीसी होळी टीमचे 4 गडी बाद झालेत. 90 धावा त्यांच्या बनलेत. एक तर पहिल्या डावामध्ये एमजी वर्तक सीसी होळी टीम्समध्ये गोलंदाजीचा थोडासा अभाव आपल्याला जाणवलाय. फलंदाजी तर उत्तम दर्जाची आहे. सौरभ सिंग 10 बॉलमध्ये 17 धावसंख्येवर खेळतोय. अजूनही त्याला चमकावं लागेल. त्याची जी काही खेळी आहे ती त्याला पेश करावी लागेल. समोरच्या इनकडून यश चव्हाण गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. याआधी समर्थ व्यासने सुद्धा 1 षटक टाकलं, 2 षटकं टाकली, 1 सफलता सुद्धा मिळवून दिली. म्हणजेच गोलंदाजी आणि फलंदाजी त्याची उत्तम झाली. पाहूया दबावमधून बाहेर पडलं जातात काय. 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. षटकार आणि चौकार ठोकावे लागतील. दबाव गोलंदाजावर दिसतोय, दबाव फलंदाजावर दिसतोय. आणि या दबावामधून बाहेर काढणं, निघण्याकरता मोठा फटका. तिथे धावा बनवण्याकरता फलंदाज करता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळतात 6 धावा. या 6 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 96. आवश्यकता असताना षटकार आलाय. सौरभ सिंग आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 28 धावा. रंग भरण्याचं काम आता बॅटरने केलंय खरं. काय या रंगामध्ये भंग टाकण्याचं काम करेल गोलंदाज. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. स्ट्राईक रोटेट केली. एकमेकांवर विश्वास ठेवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहे 4 गडी बाद 97. 10 बॉल्समध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 27 धावा. पुढे येऊन न खेळण्याचा प्रयास होता. युजेस फुटवर्कचा वापर होता. 1 धाव मिळाली बाईच्या स्वरूपात आणि 1 धाव फार मोलाची आहे. मग ती कशी असो त्या धावेला महत्त्व प्राप्त होतोय. धावसंख्या 98. जागा बनवली. रूम बनवून चेंडूला वळवलंय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. 1च धाव आणि 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. स्कोर मूव्स ऑन 99. 4 गडी बाद 99 धावा. मैदान क्रमांक 2 वर रोमांचक स्थितीमध्ये हा मॅच येतोय. कारण स्थिती अशी झाली आहे 8 बॉल शिल्लक. 8 बॉलमध्ये 25 धावा पाहिजेत एमची वर्तक सीसी होळी टीमला. ओहो, बॅटरला बीट करणारा चेंडू टाकलाय. एक वेग जास्त होता. फिरकीपट्टू असला तरी वेगवान चेंडूचा मारा करतोय. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये आता 25 धावांची आवश्यकता. सौरभ शर्मा 6 बॉलमध्ये फक्त 2च धावा बनवतोय. इथे कुठेतरी त्याचं गणित चुकलंय आणि त्याच्यामधून तो मार्ग काढेल काय. आता
सल्ला दिला जातोय बॅटरला. बघूया हा सल्ला या ठिकाणी कामी येतोय काय. ओ हा सल्ला कामी आला नाही. षटकाची झाली समाप्ती. याचबरोबर 11 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 124 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एमची वर्तक सीसी होळी टीमची धावसंख्या 4 गडी बाद 99. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा, 25 धावा 6 चेंडूंमध्ये हे समीकरण बनलं या मॅचचं. आता मी म्हणू शकतो की पूर्णतः हा मॅचवर पकड मजबूत केलंय फिल्डिंग करणाऱ्या साईना सीसी विराट टीमला. गोलंदाज मार्गावर गोलंदाज आता कोण येतोय त्याची वाट आपण बघतोय आणि सिद्धार्थ राऊत याच्या हातामध्ये हा चेंडू दिसतोय. हे भारतीय खेळाडू आहेत, मुंबई चे हे खेळाडू आहेत. सिद्धार्थ राऊत हा सुद्धा खऱ्या अर्थाने एक चमकदार कामगिरी करणारा खेळाडू ठरलाय. पाहूया काय करतोय. 6 बॉल्स मध्ये 25 धावा डिफेंड करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला 6 बॉल मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत एमची वर्तक सीची होई या टीमला. वन मिनिट. अंपायर प्लीज. यश आणि विनायक भोईर यांनी 3-3 षटकं टाकलेली आहेत याआधी. फक्त 2 गोलंदाज 3 षटकांचा मारा करू शकतात. सिद्धार्थ ह्या गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्यांनी याआधीच 2 षटकं टाकलेत. विनायक भोईर आणि यश चव्हाण या दोघांनी 3-3 षटकं इथे टाकलेत. हे तुम्ही बघू शकता सतीश पागदरे सरांना जास्त प्रेशर त्यांच्यावर सुद्धा असो. नेहमीच चांगला खेळाडू घडवण्याचं काम करतायत. गुरुवर्य आहेत सतीश पागदरे सरांना तुम्ही बघतायत. अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीचे आहेत. खेळाडू घडवण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. मला आठवतोय 2011 साली पहिल्यांदा ज्यावेळेस पृथ्वी शा सोबत मी चर्चा केली होती त्यावेळेस ते 11 वर्षाचे होते आणि पृथ्वी शॉला कामन नगरीमध्ये पहिल्यांदा आणलं होतं ते म्हणजेच पागदरे सर. त्यांच्यासोबतच आपण जर बघितलं तर विवेक कदम सर ह्या दोघांना मी पाहिलं होतं. हाऊ मेनी रन्स हे 4 धाबा या ठिकाणी अंकित केलं जातील. पाच चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये आता जिंकण्याकरता 21 धावांची गरज असेल. 5 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. धावसंख्या 4 गडी बाद 130. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय साईराज पाटील. साईराज गोलंदाजी मार्गावर आलाय. 5 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे.
पहिल्याच चेंडूवर तो चौकार आला, तो चौकार नियमानुसार ग्राह्य धरला जातो आणि 103 धाबा बनल्यात. 4 गडी बाद 103. 5 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. 5 बॉल 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. बरेचसे कोच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गुरुवर्य विनोद किनी सरांना सुद्धा आपण बघताय डाव्या बाजूला. अनेक हिरे त्याने सुद्धा घडवलेत आणि म्हणूनच त्यांच्या आठवणी नेहमीच काढल्या जात आहेत. ओहो, बॅट मात्र वेगाने फिरली गेली. आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलची नोंद होत आहे. 1 ने भर पडली. धावसंख्या पोहोचली 104. 4 गडी बाद. आता 5 बॉल मध्ये 20 धावा पाहिजेत. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे सौरभ सिंग. 14 बॉल मध्ये 29 धावा बनवले त्याने. तो लय मध्ये आहे आणि तो फलंदाजाला गोलंदाजाला सध्या भय मध्ये घालवतोय, कारण लगातारचे 2 चेंडू त्यांनी स्क्वेअर टाकलेत. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्कोर मूव्स ऑन 105. 105 वर 4 गडी बाद. 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज. काय सौरभ सिंग या मॅचचा हिरो बनेल की गोलंदाज साईराज पाटील हिरो बनेल? मोठा फटका खेळायचा होता. बॅटर सौरभ सिंगला 1 धाव तो पूर्ण करतोय. दुसरी धाबे करता उत्सुकता दाखवतोय. दोघांनाही चांगली सामंजस्यपणा दाखवत 2 धाव पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागले जात आहेत. 4 गडी बाद 107. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू 17 धावा. 17 धावा 4 चेंडूंमध्ये हे समीकरण या मॅच आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच शतरक्षक आता डीप मध्ये तैनात केलं जात आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधील शतरक्षक सध्या डीप सुपर कव्हर क्षेत्रामध्ये तैनात केलाय. मोठा फटका चेंडू हवेत होता आणि लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात. विकेटचं पतन. साईराज पाटील याला मिळते सफलता. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 107. हे विकेट्स आपण बघूया. रिप्ले मध्ये दाखवले जाते. थोडासा बॅकलिपचा वापर कमी पडलाय, कारण कडे हा शॉर्ट सिलेक्शन. लॉंग ऑफ मध्ये चेंडू येतो क्षेत्ररक्षकाच्या भेटीला. विकेट्स झाले पतन आणि सौरभ सिंग हा बाद झालाय. जाता जाता त्याने संघाकरता चांगली धावसंख्या बनवून गेला. 31 धावांचं त्याचं योगदान पाहायला मिळालं. आता 3 बॉल मध्ये 3 षटकार पाहिजेत. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. काय 3 षटकार बॅटर ठोकेल? हा जर त्यांनी रेकॉर्ड्स केला तर एक इतिहास रचला जाईल या मैदानावर. साईराज पाटील सफलता प्राप्त करून देतोय आपल्या या संघाला. साईराज एक भारतीय क्रिकेटर गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. तीन बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. खतरा तर आहे. खतरा आहे तो गोलंदाजीवर. खतरा आहे तो फलंदाजीवर. हा चेंडू हवेत आहे. साईराज याला पुन्हा एक सफलता मिळते. लगातारच्या 2 बॉलवर त्यांनी 2 विकेट्स मिळवल्यात. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 7. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. याचाच अर्थ आता 99% मॅच जिंकलाय साईना सीसी विराट टीमने. खुश असतील द कोच पागदरे सर, जे मेहनत घेत असतात आपल्या खेळाडूंवर. नवीन बॅटर आता गेलाय विषय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. गेलेले फलंदाज हताश करतायत, निराश करतायत.
आणि विकेट हॅट्रिकवर आलाय गोलंदाज साईराज पाटील. खरं जो ब्रेक थ्रू मिळाला होता तो आकाश पारकरी असा. धावबाची विकेट्स तिथूनच थोडीशी उतरती कला लागली प्रत्युत्तरादाखल एमची वर्तक सीसी होळी टीमला. कारण त्याच्यानंतर कोणताच फलंदाज विशेष प्रभाव पाडताना दिसला नाही खेळपट्टीवर. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. पाहूया कशा पद्धतीने खेळ होतोय. ट्राय टू फ्लाइंग आउट फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचा होता या चेंडूला. इथे मिस केलं या चेंडूला बॅटरने. गोलंदाज बॅटर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करतायत, सवाल निर्माण करतायत. आता इथे 1 बॉल आणि एका बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 1 बॉल 17 धावा. काउंटी क्रिकेट मॅचेस मध्ये 2019 सालीमध्ये बघितलं तर या धावा झालेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. उगम घरत सरांचा आणि अतिरिक्त धाबेची धावसंख्या पोहोचली 108 वर 6 गडी बाद. सरासरी जर बघितली तर ती उत्तम आहे तरी सुद्धा एमची वर्तक सीसी होळी टीमची. 2 विकेट साईराज पाटील याच्या. हा चेंडूला ऑन साइडला खेळून काढलं आणि हाच बरोबर या मॅचला जिंकलंय. 15 धाबेनिशी हा सामना काबीज केलाय तो साईनाथ सीसी विरार टीमने. कॉंग्रॅच्युलेशन साईनाथ सीसी विरार. या टुर्नामेंट्समधील सलग 2 मॅचेस ते जिंकलेत. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला एमची वर्तक सीसी टीमचा तर त्यांनी 2 पैकी 1 मॅच जिंकला आणि एका मॅचमध्ये पराभव त्यांच्या हाती आलाय. ही संपूर्ण मॅच समरी आपण बघूया. समर्थ व्यास 33 बॉलमध्ये 80 धावा बनवल्या. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये विजय आणि 2 गडी बाद केले, 19 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या इनिंगमध्ये साईराज पाटील एका षटकामध्ये 10 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्यात. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये वरुण नावाचा खेळाडू 29 बॉलमध्ये 54 धावा करत चांगले बॅटिंग करताना दिसलाय. हँडशेक करण्याकरता लाईनअपमध्ये पुढे वा प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन. लगातार 2 मॅचेस जिंकल्यात आणि पुन्हा एकदा या मॅचचा हिरो ठरलाय खऱ्या अर्थाने समर्थ व्यास ज्यांनी 1 विकेट्स मिळवली आणि 80 धावा 33 बॉल्समध्ये पूर्ण केल्यात. कॉंग्रॅच्युलेशन. हा फायदा होऊ शकतोय पुढे भविष्यामध्ये या खेळाडूला. हे तुम्ही बघू शकता डिसिप्लिन पाहायला मिळतोय मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे आयोजित या स्पर्धेचं. आणि 33वा पर्व आहे. ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये चर्चा झाली होती या स्पर्धेच्या आयोजनाला भरपूर वर्ष झाली आहेत. स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024चा हा रणसंग्राम लीग